नमस्कार मित्रांनो, सक्सेस इंग्लिश स्पीकिंग ए टू झेड या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचे स्वागत आहे. आपणास माहितीच आहे की हा चॅनल इंग्रजी शिकणाऱ्या प्रत्येकासाठी खूप महत्त्वाचा आहे. त्याप्रमाणे आम्ही प्रयत्न करत आहोत आणि पुढेही आम्ही आमचे प्रयत्न असेच चालू ठेवणार आहोत. त्यामुळे तुम्ही आजच आमच्या चॅनलला जर भेट देत असाल तर कृपया तुम्ही आमच्या पूर्वीचे व्हिडिओ पहा आणि स्टेप बाय स्टेप करत करत इथपर्यंत या, म्हणजे तुम्हाला सगळं व्यवस्थित लक्षात येईल. आमचा चॅनल फक्त छोट्यांसाठीच आहे असं नाही आहे. छोट्यांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण आमच्या चॅनलचा वापर करून इंग्रजी शिकू शकतात. त्यामुळे तुम्ही अजूनपर्यंत जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून तुमचे मित्रमैत्रीण असतील, प्रियजन असतील त्यांनाही या चॅनलचा लाभ घेता येईल. चला तर मग आता आपण व्हिडिओला सुरुवात करू. आज आपण बघणार आहोत फ्रेजेस शॉर्ट सेंटेन्सेस भाग क्रमांक 5. पहिलं वाक्य बघू. मी अधिक वेळा फोन केला. मी अधिक वेळा फोन केला. आता फोन केलेला आहे म्हणजे भूतकाळ आहे, म्हणजे वाक्य कसं येणार? मीसाठी आय येणार. आय कॉल्ड मेनी टाइम्स. आय कॉल्ड मेनी टाइम्स. कॉलचं कॉल्ड झालेलं आहे, दुसरं रूप आलेलं आहे V2, कारण हा भूतकाळ आहे, साधा भूतकाळ आहे, म्हणून आय कॉल्ड मेनी टाइम्स. मेनी टाइम्स म्हणजे अधिक वेळा. त्याच्यानंतर दुसरं वाक्य बघा. मला ते इथे सापडले. मला ते इथे सापडले. हा पण भूतकाळ आहे, साधा भूतकाळ. इथे बघा, आय फाउंड इट हियर. आय फाउंड इट हियर. फाउंड म्हणजे सापडलं. सापडणे म्हणजे फाइंड. फाइंडचं दुसरं रूप आहे फाउंड, FOUND, V2, कारण साधा भूतकाळ आहे म्हणून. हियर म्हणजे इथे. त्याच्यानंतर नेक्स्ट तिसरं वाक्य बघू. माझ्याकडे चप्पलची एक जोडी आहे. माझ्याकडे चप्पलची एक जोडी आहे. वाक्य येणार, आय हॅव अ पेअर ऑफ स्लीपर्स. आय हॅव अ पेअर्स ऑफ स्लीपर्स. स्लीपर्सची म्हणजे चप्पलची एक जोडी आहे. अ पेअर म्हणजे एक जोडी. त्याच्यानंतर नेक्स्ट चौथं वाक्य. माझ्याकडे एक आहे. माझ्याकडे एक आहे म्हणजे काही असेल ते माझ्याकडे एक आहे. वाक्य येणार, आय हॅव वन. आय हॅव वन. त्याच्यानंतर पाचवं वाक्य. मी आत्ताच पाहिले आहे. मी आत्ताच पाहिले आहे. वाक्य येणार, आय हॅव सीन जस्ट नाव. आय हॅव सीन जस्ट नाव. इथे बघा, आत्ताच पाहिले आहे, क्रिया पूर्ण झालेली आहे म्हणून पूर्ण वर्तमान काळ आहे तो, म्हणून आलेला आहे हॅव प्लस क्रियापदाचं तिसरं रूप सीचं सीन झालेलं आहे, लक्षात घ्या. आय हॅव सीन जस्ट नाव असं हे झालेलं आहे, कारण पूर्ण वर्तमान काळ आहे. त्याच्यानंतर सहावं वाक्य. मला नंतर जायचे आहे. मला नंतर जायचे आहे. वाक्य ना, आय हॅव टू गो लेटर. आय हॅव टू गो लेटर. लेटर म्हणजे नंतर, गो म्हणजे जाणे. त्याच्यानंतर सातवं वाक्य. मला हे शहर खूप आवडते. मला हे शहर खूप आवडते. साधा काळ आहे, साध्या वर्तमान काळाचं. वाक्य ना, आय लाईक धिस सिटी व्हेरी मच. आय लाईक धिस सिटी व्हेरी मच. हे शहर म्हणजे धिस सिटी आणि खूप आवडतेसाठी व्हेरी मच आहे. लाईक म्हणजे आवडणे. त्याच्यानंतर आठवं वाक्य. मी स्वतः करतो. मी स्वतः करतो. वाक्य ना, आय मायसेल्फ डू. आय मायसेल्फ डू. मायसेल्फ म्हणजे स्वतः, म्हणून डू म्हणजे करणे, असं वाक्य आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट नववं वाक्य. मी फक्त दिले. मी फक्त दिले. दिलेलं आहे, भूतकाळ आहे, साधा भूतकाळ. वाक्य ना, आय ओनली गेव. आय ओनली गेव. फक्तसाठी ओनली, गेव म्हणजे दिले. त्याच्यानंतर 10वं वाक्य. मी पुन्हा बरेच वेळा पाहिले. मी पुन्हा किंवा मी बरेच वेळा पाहिले. वाक्य ना, आय सॉ अगेन. आय सॉ अगेन किंवा आय सॉ मेनी टाईम. आय सॉ अगेन किंवा आय सॉ मेनी टाईम. मी पुन्हा पाहिलेसाठी येणार आय सॉ अगेन, आणि मी बरेच वेळा पाहिले यासाठी आय सॉ मेनी टाईम असं येणार. त्याच्यानंतर नेक्स्ट 11. मी माझी टाय बांधतो.
हे पण साध्या वर्तमान काळाचं वाक्य आहे. वाक्य येणार आय टाय माय टाय. इथे लक्षात घ्या टाय टाय आलेलं आहे. इथे टाय टाय 2साठी आलेलं आहे. पहिलं जे टाय आलेलं आहे ते आलेलं आहे क्रियापद म्हणून. त्यामध्ये बांधतो, बांधण्यासाठी ती टाय आहे आणि माझी टाय आहे त्याच्यासाठी माय टाय आलेलं आहे. लक्षात घ्या आय टाय माय टाय असं लिहिलेलं आहे, असं वाक्य आहे ते. त्यामुळे त्याचं म्हणजे ॲक्च्युली अर्थ काय होतो ते लक्षात घ्या. त्याच्यानंतर 12वं वाक्य मी एक किंवा अधिक घेतले. मी एक किंवा अधिक घेतले. मी एक घेतले किंवा मी अधिक घेतले. वाक्य ना आय टूक वन. आय टूक वन म्हणजे मी एक घेतले किंवा आय टूक मोर म्हणजे मी अधिक घेतले. भूतकाळ आहे, घेतलेलं आहे म्हणून इथे टूक झालेलं आहे. टेकचं दुसरं रूप आलेलं आहे टूक. त्याच्यानंतर 13वं वाक्य मला थोडे किंवा बरेच हवे आहे. मला थोडे किंवा बरेच हवे आहे. वाक्य येणार आय वॉन्ट अ लिटल किंवा आय वॉन्ट अ मेनी. आय वॉन्ट अ लिटल किंवा आय वॉन्ट अ मेनी असं वाक्य आहे ते. त्याच्यानंतर नेक्स्ट 14वं वाक्य मी पण खाईन. मी पण खाईन. वाक्य ना आय विल ऑल्सो इट. आय विल ऑल्सो इट म्हणजे खाईन भविष्यकाळ आहे त्याच्यासाठी विल यूज झालेला आहे. ऑल्सो म्हणजे पण आणि इट म्हणजे खाणे म्हणजे आय विल ऑल्सो इट. त्याच्यानंतर नेक्स्ट 15वं वाक्य बघा मी आले किंवा आलो नाही तर सांगेन. मी आले नाही तर सांगेन किंवा मी आलो नाही तर सांगेन. वाक्य ना इफ आय डोंट कम आय विल टेल यू. इफ आय डोंट कम आय विल टेल यू म्हणजे आलो नाही. इथे वाक्य बघा इफ आय डोंट कम म्हणजे मी आलो नाही तर आय विल टेल यू म्हणजे मी सांगेन असं आहे ते. त्याच्यानंतर नेक्स्ट 16वं वाक्य तुम्हाला माहीत असेल तर मला सांगा. तुम्हाला माहीत असेल तर मला सांगा. वाक्य ना इफ यू नो टेल मी. इफ यू नो टेल मी म्हणजे तुम्हाला माहीत असेल तर म्हणून इफ यू नो नंतर टेल मी म्हणजे मला सांगा. त्याच्यानंतर नेक्स्ट 17वं वाक्य चांगला वास येतो. चांगला वास येतो. वाक्य ना इट स्मेल्स गुड. इट स्मेल्स गुड. स्मेल्स म्हणजे वास आणि गुड म्हणजे चांगलं. त्याच्यानंतर नेक्स्ट 18वं ते पूर्वीपेक्षा चांगले आहे. ते पूर्वीपेक्षा चांगले आहे. वाक्य ना इट्स बेटर दॅन बिफोर. इट्स बेटर दॅन बिफोर. बेटर म्हणजे चांगलं आहे. बिफोर म्हणजे पूर्वीपेक्षा म्हणून वाक्य आहे इट्स बेटर दॅन बिफोर. त्याच्यानंतर 19वं वाक्य ते फक्त त्यांच्यासाठी आहे. ते फक्त त्यांच्यासाठी आहे. वाक्य ना इट्स फॉर देम ओनली. इट्स फॉर देम ओनली. देम म्हणजे त्यांच्यासाठी अँड ओनली म्हणजे फक्त. इट्स फॉर देम ओनली. त्याच्यानंतर 20वं वाक्य ते फक्त आमच्यासाठी आहे. ते फक्त आमच्यासाठी आहे. ते फक्त त्यांच्यासाठी आहे साठी देम आहे आणि ते फक्त आमच्यासाठी आहे असेल तर काय ना इट्स फॉर अस ओनली. इट्स फॉर अस ओनली. अस म्हणजे आमच्यासाठी, त्यांच्यासाठी तेम असं आहे. ते फक्त तिच्यासाठी असेल तर हर ओनली येणार. त्याच्यासाठी असेल तर हिम ओनली येणार. हे लक्षात घ्या. तशा प्रकारे तुम्ही ती वाक्य बनवू शकतात. फॉर एक्झाम्पल दिलेलं आहे मी, त्याप्रमाणे तुम्ही ती करू शकतात. अशा प्रकारे ही 20 वाक्य आहेत. खूप महत्त्वाची आहे, इम्पॉर्टंट्स आहेत. त्याच्यामुळे व्यवस्थित लक्ष देऊन करा. जर तुम्हाला कळली नसतील तर तुम्ही ते व्हिडिओ पुन्हा बघा आणि त्याप्रमाणे ती करा आणि त्याच्यानंतर त्याची प्रॅक्टिस करा म्हणजे तुम्हाला व्यवस्थित लक्षात येईल. त्याचप्रमाणे आमचे अदर सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स पण आहेत, ते तुम्हाला माहिती आहेतच. परत एकदा सांगतो, आमचं फेसबुक पेज आहे इंग्लिश स्पीकिंग विथ स्वप्नील स्मिताचा भाऊ. त्याचप्रमाणे प्रतिलिपी अकाउंट पेज आहे आमचं स्मिताचा भाऊ आणि लिंक्डइन अकाउंट पेज आहे अँड स्वप्नील स्मिताचा भाऊ. तिथे पण बरीचशी इन्फॉर्मेशन दिलेली आहे. त्यामुळे तिथे आम्हाला नक्की भेट द्या आणि फॉलो करायला विसरू नका. चला तर मग आता भेटणार आहोत आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.